पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर खरं तर महिलेवर अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर साम टीव्हीने एक विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। मी नागपुरातील जे आहे गणेशपेठ बसस्थानकावर सध्या आहे आणि आपण बघू शकतो माझ्या मागे जो दिसणारा हा रस्ता आहे एका बाजूला आणि एका बाजूला बसस्थानकाचं एंट्री गेट आहे। कुठलीही सुरक्षा व्यवस्था या गेटवर सध्या तरी दिसत नाही आहे। रात्रीची वेळ आहे आणि आपण या बसस्थानकावर स्वतः जाऊन पाहणार आहोत कशा पद्धतीने जे आहे इथली सुरक्षा व्यवस्था आहे। या सगळ्याचा आढावा जो आहे साम टीव्ही या रियालिटी चेकच्या माध्यमातून घेणार आहे। आपण बघू शकतो रात्रीची वेळ असल्यामुळे बसेस सगळ्या ज्या आहेत ते उभ्या झालेल्या हॉल्टिंग करून आलेल्या आहे आणि आता या सगळ्या परिस्थितीनंतर सध्याची बसस्थानकावर काय परिस्थिती या सगळ्याचा आपण आढावा जो आहे तो या साम टीव्हीच्या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहे। बघू शकतो बसेस खरं तर ह्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक बसेसचे जे काचा आहे ते सगळे उघडे आहे। बसेसची काय अवस्था आहे ती सुद्धा पाहू आपण। खरं तर हे बसचं गेट आहे, आतमधून लॉक आहे सध्या तरी दिसतं आहे आणि काचं मात्र उघडे आहे, त्यामुळे कोणीही आतमध्ये शिरू शकतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बसस्थानकाच्या परिसरावर इतर काय परिस्थिती या सगळ्यांचा आपण आढावा जो आहे ते या रियालिटी चेकच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। ह्या सगळ्या बसस्थानकाचा परिसर आहे, गणेशपेठ बसस्थानकाचा हा परिसर आहे। सगळ्या बसेस जे आहे ते रात्रीची वेळ असून उभ्या आहे। अनेक बसेसला गेटचे झाकण उघडता का ते सुद्धा आपण पाहणार आहोत। लॉक आहे बसेस खरं तर। ह्या सगळ्या बसेस आहे, मोठा खरं तर परिसर आहे। बांधकाम जे आहे ते गणेशपेठ बसस्थानक परिसरामध्ये सध्या सुरू आहे आणि रात्री सगळ्या ह्या बसेस अशाच पद्धतीने उभ्या असतात आणि बसस्थानक परिसरामध्ये आता ह्या सगळ्या बसेस ज्या आहे त्या उभ्या असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण सगळ्या बसेस जवळजवळ काही बसेसला तरी चेक करू की गेट बंद आहे, गेट उघडत नाही आहे, लॉक आहे खरं तर या सगळ्या बसेस। आणि बसस्थानकाची काय परिस्थिती आहे याचाही आढावा आपण या रियालिटी चेकच्या माध्यमातून घेणार आहोत। मोठ्या प्रमाणात ज्या बसेस आहे खरं तर समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो ह्या ज्या समोरच्या बाजूने तोंड करून असलेल्या ह्या ज्या बसेस आहे त्या पुढच्या भागामध्ये बसस्थानकाचा भाग आहे जिथे आपले प्रवासी उभे असतात, बसची वाट पाहत असतात। अशा पद्धतीची सगळी ही परिस्थिती आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। या माझ्या उजव्या बाजूला खरं तर बस कार्यालय आहे ज्या ठिकाणी लोक तिकीट वगैरे काढत असतात। बसस्थानकाचा हा परिसर आहे, प्रसाधन गृह आहे याच भागामध्ये। ह्या बसेस सगळ्या उभ्या आहे। रात्रीची खरं तर ही वेळ आहे। ही इमारत प्रशासकीय इमारत आहे ज्या ठिकाणी तिकीट वगैरे काढल्या जातात। मोठ्या प्रमाणात खरं तर हे सगळे आहे आणि हा थोडा भकास भाग जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो। प्रसाधन गृहाच्या बाजूने हा सगळा भाग आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणीची परिस्थिती आहे। हा खरं सर परिसर म्हणजे घाणीचं साम्राज्य असणारा हा परिसर आहे। इथे पाहू शकतो आपण महिलेची एक बॅग पडलेली दिसते आहे, अशा पद्धतीची बॅग आहे। आणखी काय काय ते सुद्धा आपण या परिसरामध्ये पाहणार आहोत। माझ्या कॅमेरामॅन सौरभ होलेला मी सांगेल की हा सगळा कन्स्ट्रक्शनचा भाग खरं तर आहे। बांधकाम सुरू असल्यामुळे सिमेंट वगैरे अशा पद्धतीचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळते आहे। कचरा कुंडी झालेली आहे, बांधकाम सगळ्या सुरू आहे। हा सुद्धा एक भाग आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी दारूच्या बाटला पडलेला पाहायला मिळत आहे। हे चित्र आहे कुठंतरी थंडीच्या दिवसामध्ये आग वगैरे पेटवली जावी आणि त्यानंतर हा सगळा दारू पिण्याचा जो कार्यक्रम आहे किंवा सिगरेट पिण्याचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे। सिगरेट पिल्यानंतरचा कचरा आहे, बॉटला आहे, फुटलेल्या बॉटला आहे, सगळं पाहायला मिळतं। ग्लासेस आहे, आणखी बॉटल्या काही आहे ज्या या ठिकाणी पडलेल्या दिसतात। हे कपडेसुद्धा असे पद्धतीचं आहे। खरं तर हा अगदी म्हणजे ज्या ठिकाणी तिकीट व्यवस्था केली जाते त्याच्या बाजूचा हा भाग आहे। जरी काही प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू असलं, साहित्य पडलेलं असलं, कारण की मार्बल वगैरे साहित्य आपल्याला पडलेलं पाहायला मिळत आहे, तुकडे पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर दारूच्या रिकाम्या बॉटलाही पाहायला मिळत आहे। म्हणजे नक्कीच दारूचं सेवन जे आहे, जे आहे, सिगारेट आहे, या सगळ्या गोष्टीचं सेवन या ठिकाणी केल्या जात असल्याचं साम टीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये पाहायला मिळत आहे, दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। दारूच्या फुटलेल्या बॉटलसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे। आपण आणखी बसस्थानकाचा सुद्धा आढावा घेणार आहोत। पुढच्या बाजूला सुद्धा
अशाच पद्धतीनं काय सुरू आहे ह्या सगळ्याचा आढावा साम टी व्ही रिॲलिटी चेकच्या माध्यमातून घेत आहे. पुण्यातील घटनेनंतर कशा पद्धतीनं बसस्थानक असतात ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपण या रिॲलिटी चेकच्या माध्यमातून घेत आहोत. आपण फलाटाकडे चाललो आहे. याच ठिकाणी खरं तर बसेस उभ्या असतात. मोठ्या प्रमाणात जे आहे प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहे. रोज एवढी गर्दी नसते, पण खरं तर महाशिवरात्रीनिमित्त पचमढी येथे यात्रा असते आणि यात्रेवरून बरेच लोक जे आहे ते परतलेले आहे आणि रात्री उशिरापर्यंत गाडी नसल्यामुळे हे सगळे लोक थांबलेले आहे. कुठून आले आहे काका तुम्ही? मी इथून आलो आहे पचमढीहून. सगळे लोक पचमढीहून आले. हां हां हां. आता का थांबावं लागलं? बसेस बस नाही आहे ना आम्हाला वर्धेला झालं. किती वाजता आले? आम्ही इथं 12 वाजता आलो 12 वाजता. नक्कीच हे सगळे खरे तर झोपलेले जे आपल्याला प्रवासी पाहायला मिळतात ते पचमढीच्या यात्रेहून आले. कारण की पचमढीची यात्रा ही महाशिवरात्रीमध्ये प्रसिद्ध यात्रा आणि मोठ्या संख्येनं जे आहे लोक भाविक जे आहे ते जात असतात. उशिरापर्यंत बसेसची सेवा हे पचमढीतून नागपूरपर्यंत असतं. पण नागपूरच्या पुढे ज्यांना जायचं असते किंवा ज्यांना प्रवास करायचा असते त्यांच्यासाठी म्हटलं कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ते सगळे लोक सध्या याच ठिकाणी थांबलेले आहे. उद्या सकाळी जेव्हा बसेस सुरू होतील तेव्हा बसेस सुरू झाल्यानंतर हे सगळे प्रवासी जे आहे आपापल्या दिशेने निघतील. किती वाजता सकाळी बसेस आहे काका? काय सांगितलं का तुम्हाला? 4:30 वाजता आहे म्हणे. 4:30 वाजता. हो 4:30 वाजता. 4:30 वाजताची बस आहे आणि रात्र यांचा मुक्काम जो आहे याच ठिकाणी असणार आहे. हा सगळा फलाट आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीने बसेस जे आहे ते लागलेले आहे एका रांगेने. मोठ्या संख्येने जे आहे प्रवासी या ठिकाणी थांबल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे. प्रवासी सगळे थांबलेले आहे कारण की महाशिवरात्रीची रात्र होती आणि पचमढीहून हे सगळे लोक आलेले होते. मात्र या सगळ्या ठिकाणी हे सगळे झोपलेले असताना कुठेही सिक्युरिटी जी म्हणता येईल किंवा सुरक्षा व्यवस्था जी म्हणता येईल ती पाहायला मिळत नाही आहे. खरं तर आज मोठ्या प्रमाणात फलाटावर गर्दी आहे. एरवी ह्या फलाटावर संध्याकाळच्या वेळेसमध्ये जे आहे सुनसान असते. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणीही थांबल्याचं किंवा सुरक्षा व्यवस्था कुठली असल्याचं पाहायला मिळत नाही. शिवाय बसेस जे आहे ते अशा पद्धतीनं उभ्या आहे. संभाजीनगरमधून ही आलेली बस आहे आणि ही बसेस सध्या अशाच पद्धतीनं सगळ्या बसेस जे आहे या फलाटावर उभ्या आहे. कोणी पोलीसवाला आलो होता काही? नाही सर, नाही नाही कोणी नाही. कोणी विचारलं तुम्हाला? नाही नाही सुरक्षा व्यवस्था काही होती? काहीच नव्हतं. कोणी सिक्युरिटी गार्ड वगैरे काही बघितलं? कोणी नाही आले. सिक्युरिटी गार्ड वगैरे बदलले? नाही नाही एवढी गर्दी नेहमी राहते का यापूर्वी? नेहमी राहते. नेहमी एवढी गर्दी असते? हो. सगळी सुरक्षा वाटते इथं का भीती वाटते काही? भीती काहीच नाही. भीती काहीच नाही. नाही थोडीशी भीती वाटते. आता ते राहते तेवढं. थोडं भीती वाटते कारण तर म्हणजे असे चोरी येते, सामान वगैरे चोरी सामान वगैरे चोरी होईल बा म्हणून असं. पोलीस वगैरे रात्रीच्या वेळेस आले तर नाही इथे तर आणि कोणीच नाही पाहिलं. पोलीस येतात कधी कधी फिरत असतात? ते फिरते. पाहिलंय तुम्ही पोलिसांना? पाहिलो गेल्या वर्षी पाहिलो, यंदा नाही पाहिलं आम्ही. गेल्या वर्षी पाहिलं. गेल्या वर्षी पाहिलं. नक्कीच खरं तर हे सगळे प्रवासी आहे जे पचमढीच्या यात्रेतून परत आलेले आहे आणि इथं सध्या तरी आपल्याला कुठलीही सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने जो आपण आढावा घेतो आहे त्यामध्ये अशी कुठलीही सुरक्षा व्यवस्था किंवा सिक्युरिटी गार्ड आता तरी दिसल्या नाही. मागील वर्षी होतं असंही या प्रवाशांनी म्हटलेलं आहे. आणि हा सगळा जो आढावा होता आपण साम टी व्हीच्या माध्यमातून रिॲलिटी चेकच्या माध्यमातून घेतलेला आहे. काही ठिकाणी दारूच्या बाटला आणि सिगारेटचे पाकिट मिळून आले. त्यासोबत अस्वच्छता जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून आलं. मात्र या कॅमेऱ्याचा आम्ही जो शूट करत होतो तेव्हा आम्हाला कोणीही कुठलाही सुरक्षा व्यवस्था कोणीही असं विचारलं नाही की तुम्ही इथे काय करता. त्यामुळे कुठंतरी सुरक्षा व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टी व्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.